शुभं करोति। कशासाठी केला होता फोन? खरंच सहजच केला होता। अच्छा, म्हणजे त्यांनी सहजच फोन केला, तो बंद केल्यावर तू त्यांना फोन केलास, 3-4 मिस कॉल दिलेस का? सहजच? ते बोलता बोलता फोन कट झाला म्हणून मी नंतर आकाशला फोन केला होता। त्याने उचलला नाही म्हणून मग 3-4 वेळा परत केला। त्याने फोन उचलला नाही कारण तुझा फोन सुरू असताना त्याच्यावर हल्ला झाला आणि तो बेशुद्ध पडला। तुला काय वाटतं, कोणी केला असेल त्यांच्यावर हल्ला? मला नाही माहिती, पण आम्हाला माहिती आहे आणि आम्ही त्याला ताब्यात घेतलंय। कोणी हल्ला केला? कॅफे मॅजिकचा मालक निषाद। बोला दळवी साहेब। ट्रान्सप्लांट बद्दल ना मी सांगतो। विवेक, त्या बाबतीत बोलायचंय मला तुमच्याशी, पण आत्ता नको, मी जरा आता कामावर जायच्या गडबडीत आहे। संध्याकाळी सविस्तर बोलतो तुमच्याशी। हो, नक्की फोन करतो मी। हो। विवेक, तू बोलला नाहीस त्यांना अजून? नाही, काय सांगावं कसं सांगावं तेच कळत नाहीये। परत त्यांची वणवण सुरू होईल मुलाच्या किडनीसाठी। मग त्यांना वणवण नको म्हणून तू खरंच किडनी देणार आहेस का? विवेक, तू कुणालाही न सांगता परत काहीही केलंस ना तर बघ। अगं असं कसं करेन मी? आजकाल कुणाचा काही भरोसा देता येत नाही। ते काय नाही, आजच्या आज तू सांगणार आहेस त्यांना? हो, संध्याकाळी सविस्तर बोलेन मी त्यांच्याशी फोनवर। नाही, फोनवर नाही, तू स्वतः प्रत्यक्ष जाऊन सांग त्यांना। अरे मी आजवरच्या आयुष्यात इतकी वीक केस कधीच पाहिली नव्हती। सिच्युएशन खरंच खूप डिफिकल्ट आहे। पण वकील साहेब, म्हणून तर तुमच्याकडे आलोय ना। तुम्ही प्लीज काहीतरी करा आणि निषादला सोडवा इथून, प्लीज। अरे पण मी तरी एकटा काय करणार? आरोपीनं काहीतरी कोऑपरेटर करायला हवं, आणि तो तर काहीच बोलायला तयार नाहीये। मामला खुनाच्या प्रयत्नाचा आहे आणि चार्जेस असे लावलेत की जामीन सुद्धा मिळू शकलेला नाहीये। पण म्हणजे केस उभी राहीपर्यंत निषाद लॉकअप मध्येच राहणार? हो, आणि दुर्दैवानं जर आकाशच्या जीवाला काही झालं तर अंडर सेक्शन 302 चार्ज लागेल, फाशी सुद्धा होऊ शकते त्याला। काय? होय, आणि आपल्या नशिबानं जर आकाश वाचला, पण त्यानं जर निषादच्या विरोधात स्टेटमेंट दिलं तर किमान 7 वर्षांसाठी खडी फोडायला जावं लागेल त्याला। आकाशचा ऍक्सिडेंट झालाय असं का सांगतोयस? त्याच्यावर हल्ला झालाय आणि तो निषाद खानोलकरनी केलाय, हे का नाही सांगत आहेस तू? काय मारहाणीचा प्रकार आहे? नुसत्या मारहाणीचा नाही, खुनाच्या प्रयत्नाचा। तो खानोलकरचा मुलगा त्याच्यासारखाच खुनशी आहे। जरा त्याच्या मनाविरुद्ध झालं ना की लगेच जीवावर उठतो। त्या आकाशवरती हल्ला केलाय? अशा माणसांना ना भर चौकात उभं करून। बास प्राची, बास। आपण खूप आधीच टोकाचं बोलतोय असं नाही का वाटत आहे तुला? त्याला फक्त संशयावरून अटक केली आहे पोलिसांनी, त्याच्यावरचा गुन्हा सिद्ध नाही झालाय अजून। त्याच्या आधीच त्याला शिक्षा द्यायला तू स्वतः का जज बनतेस? ठीक आहे, चुकले, पण तू त्या निषादची वकिली का करतोस? मी कोणाची वकिली करत नाहीये प्राची। आता आकाश शुद्धीवर येणं जास्त महत्वाचं आहे। आकाश शुद्धीवर आला तरच कळेल नेमकं काय घडलं होतं ते। शुभं करोति।